नमस्कार मंडळी. आजकाल आपण समाजात बघतो, चहाच्या टपरीपासून टीव्हीच्या मालिकांपर्यंत एकच विषय सारखा गाजतोय, तो म्हणजे सासूंनी सुनेचं भांडण. लग्न झालं की अनेकांच्या घरात रोजची किरकिर सुरू होते. घर चालवणं आणि घर टिकवणं यात लय फरक असतो. घर विटा मातीचं बनतं, पण संसार हा माणसाच्या मनावर चालतो. जेव्हा घरात एखादी नवी मुलगी सून म्हणून येते, तेव्हा ती तिचं सगळं जग, तिची हक्काची माणसं सोडून आपल्या विश्वासात आलेली असते. अशा वेळी तिला धाकाने किंवा हुकुमाने वागवण्यापेक्षा मोठ्या माणसांनी थोड्या मोठ्या मनाने कसं वागावं यावर हा आजचा खास व्हिडिओ आहे. चला तर मग अगदी सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेऊया आपल्या घराचं गोकुळ कसं बनवायचं. नंबर 1. 2 पावले मागे सरकणे म्हणजे पराभव नव्हे. गावात एक म्हण आहे, वाकलेली फांदीच फळांनी लगडलेली असते. संसारात सुद्धा अगदी असंच असतं. बघा, घरातल्या मोठ्या माणसांनी किंवा सासू सासऱ्यांनी कधी कधी 2 पावलं मागे सरकली तर त्याने कोणाचा मान लहान होत नाही. आजकालच्या नव्या पोरांचे विचार वेगळे असतात. त्यांची जगण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक वेळी मीच मोठा आणि माझाच शब्द खरा असा हे का धरून बसलो तर घरात फक्त तणाव वाढेल. सुनेसमोर किंवा मुलासमोर थोडं मऊ घेतलं, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी सोडून दिली तर त्याला हार मानणं म्हणत नाही. उलट तो तुमचा मोठेपणा असतो. घर जोडण्यासाठी आणि लेकरांच्या संसारात आनंद टिकवण्यासाठी जर आपण थोडं झुकलो तर ते आपल्याच घराच्या सुखासाठी असतं. मोठ्या माणसांनी दाखवलेला हा समजूतदारपणा पाहून पुढची पिढी नकळत आपल्या पाया पडायला तयार होते. त्यामुळे संसारात जिंकण्यापेक्षा माणसं आणि नाती जिंकणं कधीही श्रेष्ठ ठरतं. नंबर 2. मुलांच्या संसारात तिसरा माणूस बनू नका. आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये, मग तो तिसरा घरातला का असेना. मूल जन्माला घातलं, त्याला लहानाचं मोठं केलं, इथपर्यंत आपली जबाबदारी चोख होती. पण आता त्याचं लग्न झालंय, त्याच्या आयुष्यात एक नवी जोडीदार आली आहे. त्या दोघांची एकमेकांना समजून घेण्याची एक वेगळी रीत असते. त्यांच्यात कधी चहावरून, कधी कपड्यांवरून किंवा पैशावरून छोटे मोठे खटके उडणारच. अशा वेळी सासू सासऱ्यांनी न्यायाधीशाची खुर्ची टाकून बसू नये. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत, भांडणात किंवा निर्णयामध्ये जर आपण सारखं नाक खुपसत राहिलो तर त्या पोरांना घरात कोंडल्यासारखं वाटू लागतं. त्यांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊ द्या. त्यांना चुका करून शिकू द्या. जोपर्यंत ते स्वतःहून तुमच्याकडे सल्ल्यासाठी येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या संसारात ढवळाढवळ करू नका. जेव्हा तुम्ही त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देता तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि विश्वास दुपटीने वाढतो. नंबर 3. मीपणाचा आणि अहंकाराचा त्याग करा. आमच्या काळात आम्ही नदीवरून पाणी आणायचो, चुलीवर स्वयंपाक करायचो, तरी कधी तक्रार केली नाही. हे ऐकायला छान वाटतं, पण आजचा काळ बदललाय. काळानुसार जगण्याची साधनं आणि विचार बदललेत. हे मोठ्यांनी आधी स्वीकारायला हवं. माझ्याच माहेरची पद्धत भारी किंवा आमच्या घरात असंच चालतं, हा अहंकाराचा पडदा आधी बाजूला ठेवावा लागेल. ती सून दुसऱ्यांच्या घरून वेगळ्या वातावरणातून आली आहे. तिला तुमच्या घरच्या चालीरीती शिकवायला, रुळायला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. तिच्यावर आपल्या जुन्या पद्धतीची सक्ती करण्यापेक्षा तिला मायाने जवळ करून आपल्या घराची रीत समजावून सांगा. मनातली मीपणाची भावना जेव्हा संपते तेव्हा समोरच्या व्यक्तीचे गुण दिसायला लागतात. नवीन पिढीच्या चांगल्या विचारांचा आदर केला आणि आपला जुना ताठा सोडला तर घरातलं वातावरण कसं एकदम प्रसन्न आणि हलकं फुलकं राहील यात शंकाच नाही. नंबर 4. लेकीसारखी माया द्या, ती आईसारखी सेवा करेल. शेतकऱ्याचा एक नियम आहे, जसं पेराल तसंच उगवेल. नात्यांचंही अगदी तसंच असतं. आज तुम्ही घरात आलेल्या सुनेला पोटच्या लेकीसारखं प्रेम, आदर आणि स्वातंत्र्य दिलं तर उद्या ती तुमची सावली बनून उभी राहील. सुरुवातीला जर तिच्यावर हुकूम गाजवला, टोमणे मारून तिचं मन दुखावलं तर तिच्या मनात सासरबद्दल कधीच आपुलकी निर्माण होणार नाही. म्हातारपणात जेव्हा आपले हातपाय थकून जातात तेव्हा याच मुला सुनांचा आधार आपल्याला लागतो. जर आपण ऐन उमेदीत सुनेला छळलं तर म्हातारपणी तिच्याकडून सेवेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. पण या उलट जर तुम्ही आज तिच्या पाठीवर मायेचा हात ठेवला, तिच्या सुखदुःखात आईसारखं खंबीरपणे उभा राहिलात तर ती तुमची सेवा करताना स्वतःचे प्राण पणाला लावेल. तिला सून नव्हे तर घरची लेक माना. ती तुम्हाला सासू सासरे नव्हे स्वतःचे आई बाप मानेल. नंबर 5.
सुनेच्या गुणांचा जाहीर कौतुक करा आणि उणिवा 4 भिंतीच्या आत सुधारा. कोणाचं चांगलं असेल तर आपण ते बोलायला हातचा राखतो, पण काही चुकलं तर लगेच गाजावाजा करतो. संसारात मात्र मोठ्या माणसांनी हे उलट करायला हवं. सुनेने एखादी गोष्ट छान केली, समजा तिने एखाद्या दिवशी भाजी खूप चवदार बनवली किंवा घरातील एखादी अडचण हुशारीने सोडवली, तर सगळ्यांसमोर तिची पाठ थोपटा, तिचं तोंडभर कौतुक करा. माणसाला पैशापेक्षा कौतुकाची आणि आदराची भूक जास्त असते. तसेच ती नवीन आहे, तिच्याकडून एखादी चूक झाली किंवा काही उणिवा असतील तर त्या 4 चौघात किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यात सांगून तिचा अपमान करू नका. तिला खोलीत घेऊन जा, मायेने जवळ बसवा आणि बेटा हे असं नाही, हे असं करायला हवं होतं, असं खाजगीत समजावून सांगा. जेव्हा तुम्ही तिच्या चुकांची अब्रू चव्हाट्यावरती मांडत नाही किंवा तिच्या गुणांना जगासमोर आणता, तेव्हा तिच्या नजरेत तुमच्याबद्दलचा मान आभाळा एवढा मोठा होतो. मग ती तुमच्या शब्दाबाहेर कधीच जात नाही. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, भीतीने किंवा जबराने मिळालेला आदर हा तात्पुरता असतो, पण मायेने जिंकलेले मन हे जन्मांतराचं असतं. जेव्हा तुम्ही घरात कारभारी किंवा मालक बनून हुकूम सोडणं बंद करता आणि वडाच्या झाडासारखी सगळ्यांना प्रेमाची सावली देता, तेव्हा अख्खं घर तुमच्या शब्दाबाहेर जात नाही. चला तर मग आजपासून आपणच आपल्या घरात एक नवा बदल घडवूया. आलेल्या सुनेला परकी किंवा दुसऱ्यांची घरची न म्हणता आपल्या घराची धाकटी आई आणि लक्ष्मी बनवून तिचा सन्मान करूया. जेव्हा सासूमध्ये आई आणि सुनेमध्ये लेक दिसायला लागेल, तेव्हा मुलं आणि सुना स्वतःहून तुमच्या पाया पडतील आणि डोक्यावर घेऊन नाचतील. घर असं जोडायचं की देवालाही त्या घरात यावंसं वाटलं पाहिजे. सुखी संसाराची हीच तर खरी गोम आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.